आज आपण फायबरने भरपूर आणि प्रोटीन रिच अशी दुधीची टिक्की पाहणार आहोत. त्यासाठी आपण इथं दुधी भोपळा घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून तो खिसून घेतलेला आहे. शक्यतो कोवळा असावा, जून असेल तर साल काढून घ्या. त्यानंतर त्यात 1 वाटी मूग मिक्स करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इतरही आपण मसाले घालणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर, ओवा, हळद, हिंग, लाल तिखट, चवीनुसार मीठ हे सर्व घालून चांगलं आणि कोल्हापुरी ठेचाही घालायचा आहे. त्यामुळं दुधी अशी झणझणीत चवीला लागतो हा पदार्थ. त्यानंतर त्यात गरजेनुसार बाजरीचं पीठ मिक्स करायचं आहे. पाणी शक्यतो वापरायचं नाही. त्या भाज्यांना जे पाणी सुटलं आहे त्यानुसार आणि 15 मिनटं रेस्ट करून असे छोटे छोटे गोळे करून दोन्ही बाजूने तीळ लावून हे टिक्क्या अशा मंद आचेवर अशा खुसखुशीत खमंग भाजून घ्यायच्या आहेत. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आणि कॅल्शियमने भरपूर अशी ही टिक्की आपण नक्की ट्राय करा आणि डॉक्टर्स किचनला सबस्क्राईब करा.